टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती, निदा खानकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात आता एनआयएची एंट्री. नाशिक पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्र एनआयएला केली सुपूर्द. धक्कादायक प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री. महिला आयोगाकडून विशेष चौकशी समितीची स्थापना. अमरावतीतल्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील तो फ्लॅट पोलिसांकडून सील. फ्लॅट मालकाचीही पोलीस करणार चौकशी. परतवाडा अत्याचार प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती. कोण जास्त मुलींना फसवणार याची मुख्य आरोपी अयान आणि उझैर खानमध्ये स्पर्धा लागल्याची माहिती. आपापसातील वादामुळे संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश. परतवाड्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अयानच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी. केक भरवतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष. पुण्यात माओवादी हिडमाच्या गाण्यावर नृत्य केल्याचं प्रकरण. विद्यार्थ्यांसह आयोजकांवर गुन्हा दाखल. जात प्रमाणपत्र वैधतामुळे अडचणीत आल्यानंतर नॉट रिचेबल झालेली नगरसेविका सेहर शेख दिसली वानखेडे स्टेडियमवर. गेम ओव्हर म्हणत विरोधकांना डिवचलं. नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये जुंपली. काशीगावातील 30% जमीन मालकीची असती तर सरनाईकांना ड्रायव्हर ठेवलं असतं. मेहतांचं विधान, तर मला ड्रायव्हर ठेवलं तर मेहताच अडचणीत येतील म्हणत सरनाईकांचा टोला. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव. भाजपमध्ये सुमारे 100हून अधिक इच्छुक. आमदारकीसाठी लॉबिंग सुरू. आणि नारी शक्ती वंदन विधेयकासह तिन्ही विधेयकांवर आज दुपारी 4 वाजता होणार मतदान. मतदानापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात मांडणार सरकारची भूमिका. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वार पलटवार सुरू आहेत. काशीगाव मेट्रो स्थानक परिसरातील सुमारे 30% जमिनीवर आमदार नरेंद्र मेहता यांची मालकी असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. प्रताप सरनाईकांच्या विधानाला गांभीर्यानं घेऊ नका. जर खरंच माझ्याकडे 30% जमीन असती तर सरनाईक माझे ड्रायव्हर असते, असं वक्तव्य मेहतांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला सरनाईकांनी प्रत्युत्तर दिलंय. ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी माहीत होतात, त्यामुळे ते निश्चितपणे मला ड्रायव्हर ठेवणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावलाय. सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असं, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती. ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर वॉर्डन ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते तरी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं. एक गोष्ट मी सांगू का, ते 3 दिवसापूर्वी कुठेतरी ये ठाणे से कोई बेवकूफ आता है और कुछ भी बोलता है, नंतर ड्रायव्हर म्हणून त्यांनी बसायला. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. याचं कारण असं आहे, मला सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या ड्रायव्हर असल्यावर कळतील ना, त्यामुळे ते ड्रायव्हर म्हणून तरी मला ठेवणार नाही हे मात्र नक्की. तर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वार पलटवार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. प्रताप सरनाईकांच्या विधानाला गांभीर्यानं घेऊ नका असं मेहतांनी म्हटलंय. दरम्यान यावर पूर्वेश सरनाईक यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. या सरकारमध्ये चालत असताना आमच्याच पक्षाच्या आमच्याच सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही. किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल
तर ते मी सहन करणार नाही. मी त्या पत्रामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की मी काय एग्रेसिव्हली त्याचं उत्तर दिलेलं नाहीये, पण प्रेमाच्या माध्यमातून माझ्या ज्या भावना होत्या त्या भावना मी त्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. देर आहे दुरुस्त आहे. वडिलांना सांगा, जे बोलेल जबाबदारीने बोला आणि पुरावेसकट बोला. बोलायला काही लागते का? काही बोलायचं आणि करायचं. जे आज तुम्हाला हट झालं ना त्याला, ते आमच्या कुटुंबालाही हट होतं. ज्यावेळेस सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळेस त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इन्साईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साईड स्टोरी आमच्याकडेही आहे. आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे. आणि आता राज्यातल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 18 एप्रिलपर्यंत, तर मराठवाड्यात 16 ते 18 एप्रिल दरम्यान, विदर्भात 15 ते 19 एप्रिल दरम्यान आणि कोकणात 17 एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलंय. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी आणि ORS घ्यावं, सैल कपडे वापरावेत, याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्री वापरावी असं प्रशासनानं सांगितलंय. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. महिलांच्या जागेवर आणि प्रतिनिधित्वावर देखील अमित शहांनी लोकसभेत माहिती दिली आणि याला प्रियंका गांधींनी उत्तर दिलं. 850 का जो आंकड़ा है मंडल वो इस तरह से बना है कि काल्पनिक रूप से सोच ले कि 100 सीटें हैं, अगर 33% माताओं को, मातृशक्ति को आरक्षण देना है तो उसमें 50% बढ़ाते हैं तो सीटें होती है 150, और 150 जब होती है इसका 33% करते हैं तो 100 सीटें ऑटोमेटिकली हो जाती हैं. जो 543 सदस्य बैठे हैं इसमें 50% वृद्धि होगी. इसका 33% जब माताओं के लिए रिजर्व हो जाएगा तब 543 की 43 ओपन सीटें होगी जहां पर भी महिलाएं लड़ सकती. ये हमारे देश की सच्चाई है कि प्रतिनिधित्व का सवाल जनसंख्या के सवाल से जुड़ा हुआ है. जब तक जातीय जनगणना नहीं होती सभी वर्गों को उचित प्रतिनिधित्व नहीं मिल सकता. ये अनिवार्य है. ये सरकार 2011 की जनगणना पर आगे बढ़ना इसलिए चाहती है क्योंकि इस जनगणना में OBC वर्ग की संख्या ही नहीं है. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. राज ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेत जाऊन अश्विनी भिडे यांची भेट घेणार आहे. सकाळी 11:30 वाजता ही भेट होणार असून नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची कोथरूड येथील निवासस्थानी भेट घेतली. शस्त्रक्रियेनंतर तब्येतीची विचारपूस करत उपचारांबाबत माहिती घेतली. लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा कामात सक्रिय व्हा अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. जळगावमध्ये NHAI कडून दिल्या जाणाऱ्या नोटीस मराठीत द्याव्यात अशी मागणी मनसेनं केली आहे. इंग्रजी हिंदी नोटिसांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठीत नोटीस दिल्यास कायदेशीर बाबी समजायला सोपं जाईल असंही मनसेनं म्हटलंय. मोहन भागवत यांनी मंगेशकर कुटुंबाच्या सेवाभावाचं कौतुक केलं. लता दिदी आणि आशाताईंचं संगीत अमर असून ते कायम लोकांच्या मनात राहील असं ते म्हटले. शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे असं सांगत त्यांनी समाजासाठी काम करण्याचं आवाहन केलं. पुण्याच्या शिरूर पोलीस ठाण्यात 2 गटांमध्ये जोरदार राडा झाला. तक्रारीवरून सुरू झालेला वाद दगडफेक आणि हाणामारीपर्यंत पोहोचला. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत 2 जखमी झाले असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पालघरच्या वाड्यात घरफोडीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. घरातील महिलेनंच नातेवाईकांच्या घराची माहिती देत चोरीत सहभाग घेतल्याचं उघड झालंय. पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली असून 13 तोळे सोनं आणि गावठी कट्टा जप्त केलाय. या आरोपींनी 4 घरफोड्यांची कबुली दिली. मीरा भाईंदरच्या लोकदरबारात MMRDA अधिकारी गैरहजर राहिल्यानं मंत्री प्रताप सरनाईक संतापले. नागरिकांची तक्रार ऐकताच त्यांनी थेट फोन करून अधिकाऱ्यांना झापलं.
धाराशिवच्या तेरखेडा गावात शॉर्ट सर्किटमुळे कपड्याचं दुकान जळून खाक झालं. या आगीमध्ये सुमारे 40 लाखांचं नुकसान झालंय. दरम्यान आमदार तानाजी सावंत यांनी दुकानदाराला 5 लाखांची मदत करत धीर दिला. वसईत क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई करत 505 ग्रॅम MD ड्रग्जसह 2 जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 15.95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक सादर करण्यात आलं. विधेयकावर आज दुपारी 4 वाजता मतदान होणार असून आज सादर झालेल्या 3ही विधेयकांवर स्वतंत्र चर्चा होणार आहे. नारी शक्ती वंदन विधेयकावर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही. आरक्षणाचा सर्वांना फायदा होणार असं मोदी म्हटलं. नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करा. डिलिमिटेशनच्या विषयाला तुर्तास ब्रेक लागला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. SC उपवर्गीकरणाच्या अहवालावरून नवा वाद निर्माण झालाय. अहवाल प्रसिद्ध न करताच हरकती मागवल्यामुळे माजी मंत्री राजकुमार बडोले आक्रमक झाले. अहवाल सार्वजनिक करून किमान 2 महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पवार कुटुंब कधीही पुरोगामी नव्हतं, तर रोहित पवारांची भूमिका डबल ढोलकीसारखी असल्याचं त्यांनी म्हटलं. एकीकडे सरकारवर आरोप आणि दुसरीकडे प्रचारात सहभाग ही सोयीची भूमिका असल्याचा आरोप खोत यांनी केला. कैसा हराया म्हणणाऱ्या सेहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात येताच सेहर शेख नॉट रिचेबल आहे. वडील युनुस शेख देखील गायब असल्याची माहिती समोर आली आहे. सेहर शेखनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचं उघड झालं. चांदिवली मतदारसंघातील EVM तपासणी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला. निवडणूक आयोगानं मशीन चेकिंगसाठी पत्र दिलं असलं तरी केवळ रेडी स्टेटसवर तपासणी पूर्ण मानण्याच्या पद्धतीवर नसीम शेख यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार EVM, व्हीव्हीपॅट आणि संबंधित डेटाची सखोल शहानिशा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. खऱ्यातला मोठा राजकीय आश्रय होता. खऱ्यातवर गुन्हा दाखल करण्याचं धाडस कुणी करत नव्हतं असं खळबळजनक विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. तर शिर्डीतील गुन्ह्यामुळे प्रकरण बाहेर आल्याचा दावाही त्यांनी केला. DIG दत्ता कराळे खऱ्यासोबत मनी लॉन्ड्रिंग करतात असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर कराळे जिथे जातात तिथे बोगस कॉल सेंटर उभारलं जातं असा दावा करत सपकाळ यांनी चौकशीची मागणी केली आहे. अत्यंत नियोजनबद्ध ठरवून केलेली अमरावती आणि नाशिकची प्रकरणं आहेत असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. जिहाद हा शब्द कॉमन आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद, आता त्यानंतर ज्यूस जिहाद हा नवीन प्रकार समोर आलाय. व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणं आणि व्हायरल करणं हे सगळं षडयंत्राचाच भाग आहे असा आरोपही त्यांनी केलाय. जिहादी गोष्टी करायच्या असतील तर मुस्लिम तरुणांना नोकरी का द्यायची असं नितेश राणे म्हटलेत. यापेक्षा जास्तीत जास्त हिंदू माता भगिनींना नोकऱ्या देऊ अशी भावना नितेश राणेंनी व्यक्त केली आहे.